आता मी करणार आहे मिरची भजी, कारण की पावसाचं वातावरण आहे. म्हटलं आता आपण मिरची भजी करूया. आता उलटतो एक 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 एक, कारण की खाली भाजलेलं असते, वर कच्चच असते नाही काय, सगळं वर कच्चच आहे. जे हॉटेलमध्ये कसं भजी करतात तसं झालं ते एकदम खुसखुशीत. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 19 जुलै 2026 आणि राहुलनं आणले ती गुलाबाची झाडं नवीन. बघा ही नवीन झाडं आणून लावली ती. ही 4 कुंड्यातमधली झाडं वाळलेली माहिती आहे का, तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलेलं बघा. ती सगळी झाडं काढून टाकली आणि नवीन आणली झाडं 4. बघा ही एक आणले, ही एक आणले, ही आणि ही पलीकडचं. हे तर लय वेगळं गुलाब आहे. हो बाई कसलं गुलाब आहे बघा की. असं वाटतंय त्याचं काहीतरी पांढरं शितडं मारलेत का काय असं दिसायला लागले आहे का. लय वेगळं गुलाब आहे. आणि ते झाड लावता तिनं कोंडीच तोडली राहुलनं. हे काय पाक कुतून भरायला लागलाय माती. हे भरता चिरलीच कोंडी, सगळी माती लाल 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 भरली आहे का. ती बाकीची जुनी झाडं होती ती काढून टाकली. ते का म्हणून वाळले माहिती आहे का, जे राहुलनं सगळ्या झाडासनी युरिया टाकलेला माहिती आहे का, तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलेलं मी युरिया टाकलेला. त्याच्यामुळे ती झाडं सगळी वाळलेली असं पप्पा म्हणलं मला. तरी म्हटलं ही झाडं का वाळायला लागली ती, आजपर्यंत कधी वाळली नाही ती झाडं, अचानक कशी काय वाळायला लागली ती. मग पप्पा म्हणलं मला युरिया टाकल्यामुळं झाडं वाळायला लागली ती. मग त्यानं आता नर्सरीतनं जाऊन झाडं आणली ती नवीन. आता मी करणार आहे मिरची भजी, कारण की पावसाचं वातावरण आहे. म्हटलं आता आपण मिरची भजी करूया. मी स्वतः मिरची भजी करणार आहे. आता त्याला काय काय लागते आज जाऊन बघतो. पहिला बेसन पीठ आहे का बघतो. महत्त्वाचं बेसन पीठ पाहिजे, मगच भजी होणार. मिरच्या कांदा असून काय उपयोग नाही, बेसन पीठ मेन असलं पाहिजे, हवे का नाही. आता आज जाऊन बघतो बेसन आहे का पहिला. कुठल्या डब्यात ठेवले आहे ना, ह्या डब्यात आहे का नाही, ह्या डब्यात नाही आहे. ह्यो डबा जड लागतोय, ह्या डब्यात आहे का बघायला पाहिजे. हो आता डबा कसा उचलायचा, कारण की माझ्या एका हातात मोबाईल धरला आहे ना मी, एका हातात उचलतो. हो काय बघायला पाहिजे डब्यामध्ये. बेसन असलं तर चांगलंच होईल. नसलं तर मग काय भजी होणार नाही. बघतो पहिला खोलून. टोप तर एवढे जाम लावले ना, उघडं झाले आहे का. हां बेसन पीठच आहे का. बेसन पीठ आहे, अर्धा डबा भरला आहे बेसन पिठानं. आता एक काम करतो, पहिला पातेलं घेतो बारकं, त्यात थोडंसं पाणी घेतो, म्हणजे बेसन पीठ भिजवायला बरं ना. काय पाणी जरासंच घेतो, लय नाही. हां बाद झालं, एवढं पाणी घेतलं आहे. आता यात बेसन मिक्स करतो. आता मला बेसन पीठ घ्यायला एक चमचा घेतला पाहिजे. चमच्यानं अंदाज येतोय ना, हाताने घेतले का अंदाज येत नाही. तेव्हा हे एक चमचा घेतला एवढा, आणि ह्यो अर्धा चमचा, 1.5 चमचा घेतला, बाद झालं. आता यात मिरची आणि मीठ टाकायला पाहिजे, होय की नाही. मिरची काय इथं जायचं बघा, लांबड्या लचक मिरची आहे. हो एक मिरची बघा केवढी आहे, एवढी मिरची आहे. काल पप्पांनी बाजारातून आणल्यात ना. मग आता मला अखंड मिरची नको कराय, अर्ध्या मिरचीची अर्धी तोडून मिरची भजी केली पाहिजे, कारण की मिरची लय मोठी आहे ना. लय पण मोठी कशाला आहे का नाही. ठीक आहे, 6 मिरच्या केल्या, बरोबर 6 भजी झाली पाहिजे. 6 नको, अजून जादा होतील, 7 करतो. या 7 मिरच्या ह्यात टाकतो. पहिला धुवून घेतो मिरच्या इथं, आहे का नाही, कारण की चिरटं बसलेलं असतात ना मिरच्याच्या ह्याच्यावर. आणि मीठ घेतो पहिला, महत्त्वाचं मीठ आहे. ठीक आहे, मीठ पहिलं मिरच्या यात टाकतो, आणि थोडंसं ठीक आहे, एवढा चमचा बाद झालं मीठ. नाहीतर लय जर मीठ टाकलं का नाही, भजी खराट गोठ होणार सगळे. हे बघा मिक्स केलं आहे का.
आता हळूहळू मिक्स करतो आणि तेल कढवाय ठेवतो. झाले आता मिक्स करून पीठ. हे काय यात मीठ टाकले आणि मिरच्या. आता यात एकच कमी आहे, तो म्हणजे सोडा. आता सोडा काय मला गावणार नाही. परवा दिवशी आईनं भजी केलेली तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलेलं बघा, तेव्हा सोडा गावलेला आईला. आता आईनं कुठे ठेवला आहे सोडा? जेव्हा पाहिजे तेव्हा गावत नाही सोडा, नको आहे तेव्हा गावतोय, असं होते. ह्याच्यात आहे का बघूया. यात पण नाही आहे. आता बिना सोड्याची कशी बनायची भजी? बिना सोड्याची बनतात भजी, एवढं काय नाही त्यात. ते पण म्हटलं गावते का बघावं. हां, गावला बघा, ह्यात सोडा आहे. तरी म्हटलं सोडा कुठे गेला हे असं टोपण काढायला लागतं मला गुडघ्याला धरून, कारण की हातात मोबाईल आहे ना माझ्या. हे बघा, ठीक आहे, यात सोडा आहे. तर थोडासा सोडा टाकतो यात. ठीक आहे, बाद झालं. लई पण टाकाय नको सोडा, होय की नाही. आता ही मिक्स करतो सोडा, म्हणजे भजी खुसखुशीत होतील, आहे का नाही. हात लई रॅड होते, आहे का नाही, मिक्स करताना. म्हणलं पावसाचं वातावरण झाले, मस्तपैकी भजी खाव्या. पावसाच्या वातावरणात भजी खायला मजा येते, आहे का नाही मित्रांनो. कढई कुठे गेली? कढई भांड्यात आहे का बघाय पाहिजे मला. हाय खाली कढई का हाय का? ही कढई काढताना लय भांडी वाजतात नाही, धाड 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 धाड. कढई ठेवतो. किटली इथं आहे, हे बघा, तेलाची किटली. आम्ही असले किटली वापरतोय तेलाला. म्हणजे असं तेलाचा डबा नाही ना, तर आम्ही डायरेक्ट ही किटली दुकानात नेतो तेल आणायला आणि किटलीतनं तेल आणतो. तर तेल केवढं होतो? तेल एवढं होतं, बस झालं एवढं तेल, आहे का नाही. नाहीतर आई म्हणणार तेल एवढं कुठे गेलं, आई ओरडेल. आता गॅस पेटवतो. पेटला. आता मला हे तेल गरम होस तर का थांबलं पाहिजे बघत. तर ताट आणून ठेवतो भजी काढायला, म्हणजे भजी काढता येते ना या चाळणीत. आता कधी काढायचं तेल? लय वेळ लागणार याला काढायला, एक 5 मिनटं तरी लागणार तेल काढायला. मित्रांनो, तेल तापलंय कडकडीत. आता हळूहळू भजी सोडतो यात, हळूहळू, आहे का. मस्तपैकी भजी. आज पावसाचं वातावरण आहे ना, म्हणलं भजी खाव्या. आता भजी केलं, आईला पण देतो थोडीशी भजी. आई कामाला गेली ना, कामावरून आले की तिला भजी देतो. ओहो, 3च भजी सोडतो, लय नको सोडायला, नाहीतर एकामेकाला चिकटणार ना भजी, म्हणून 3च सोडले. ते कशी भाजते ती कुरकुरीत, आहे का. वास लय वार येते भजीचा मस्तपैकी. आता उलटतो एक 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 एक, कारण की खाली भाजलेलं असते, वर कच्चच असते नाही काय, सगळं वर कच्चच आहे. म्हणून म्हणलं ह्याला पलटी करावं, पण हे काय पलटी होईना लवकर. हां, आता बघा कसं भाजायला लागलेत बघा. गॅस मोठा केला मी, बारीक करतो, नाहीतर भजी करपणार सगळी. हा हा हा, मस्त वास येते मिरची भजी. मित्रांनो, फायनली भजी तयार झाल्यात आणि तुम्ही बघू शकता एकदम खुसखुशीत भजी झाल्यात. खाऊन बघतो. जे हॉटेलमध्ये कसं भजी करतात तसं झालं ते एकदम खुसखुशीत. आज मी पहिल्यांदा भजी केल्यात. नाही, बाकीचं मला जेवण येते करायला, फक्त भजी करायचं नाही. म्हणलं करतोच आज भजी. एवढं वातावरण झालं आहे म्हणल्यावर असल्या वातावरणात कोण भजी खाणार नाही पावसाचं, होय का नाही. त्यामुळं म्हणलं करूया भजी, पण मस्त झालेत भजी. आता आईला आल्यावर देतो, आणि पप्पा पण नाही ते आता घरात बाहेर गेले. ती आईला पप्पाला आल्यावर देतो भजी. मस्त झालेत खरं. आई, मी भजी केलोय, भजी. का खरंच तर चेष्टाच वाटते यायला. हो, इथं ठेवले, इधर
बघ की कसे झालेत, खाऊन तरी बघ. हो इथं ठेवतो बघ, खाऊन बघ की कसे झालेत. मिरची घातली. कसे लागतात? हा म्हणजे बाद झालेत. असू दे म्हणतात म्हणलं. हो आहे का तोंड वाकडे केली आहे म्हणजे बाद झालेत भजी. ह्यांचं काय चाललंय? भजी पाहिजे का भजी? भजी पाहिजे का? एक नाही दोन नाही, काय करायचं आहे? पकडून कट कर सांगतो. हे आणले खूप सारे पकडी ना जरा तीन याला जोडायची पिण्याचं वे पेन गुत्ता होते झक मारायला तर. आता कटर आहे का? हो लाईट बंद केली. पप्पाला मोटरीची वायर बदलायची आहे, ते कटर पाहिजे त्यांना. हे जरा कट कर इथं सांगतो तुला. कुठलं ही वय? ही वायर गुट्टा झाली ना का? ही बदलायची आहे वायर. इथं कट करू का? थांब असू दे असू इथेच करू. इथं केली जोडायचं कोणी? बदलायची आहे वे. नुसतं सोलायचं त्यात काय दावा अवघड. चिकट पाहिजे वे. चिकट आहे काय आहेत ना. मोटर दुरुस्ती करायचं चालल्या, वायर बदलायचं चालल्या. वायर गुट्टा झालाय वायरीचा, नाहीतर नवीनच बदला की. हे कुठं कुठं लिकेज असेल वायर, परत करंट लागला म्हणजे. चला मित्रांनो, आजचा ब्लॉग समाप्त करतो. जर तुम्हाला हा माझा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.